नमस्कार, मी धनराज परगे. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण 8वी स्कॉलरशिप गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. चला, यामध्ये आज आपण दशमान परिमाणे 19.3 स्वाध्याय 19.3 अभ्यासणार आहोत. चला, त्यातील पहिला प्रश्न काय आहे? 3 किमी रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी 10 मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली? चला, 3 किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूनी, दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूनी, समजा हा रस्ता आहे, या रस्त्याच्या दोन्ही बाजूने किती किलोमीटरचा आहे हा रस्ता? 3 किलोमीटरचा रस्ता आहे. दोन्ही बाजूने झाडे लावलेली आहे, 10 मीटर अंतरावर लावलेली आहेत. तर एकूण किती झाडे लावली? तर एकूण किती झाडे लावली? प्रश्न एकदम सोपा आहे, तोंडी सुद्धा उत्तर काढता येतं याचं. पहा, इकडं बघतावर का आहे? 3 किलोमीटर आहे आणि लांबी आहे रस्त्याची 3 किलोमीटर, झाड आहेत 10 मीटरवर. मग या 3 किलोमीटरचे आपण काय करून घेऊ? मीटर करून घेऊ. किती मीटर होतील? 3 गुणिले 1000 म्हणजे 3000 मीटर. 3000 मीटर म्हणजे या बाजूला 3000 मीटर आणि या बाजूला 3000 मीटर. आलं लक्षात? तर पहा, इकडं तुम्हाला मी अगोदर एक सांगतो की हा एक दुतर्फा रस्ता आहे आणि याचं अंतर आहे समजा 50 मीटर आहे. दुतर्फा रस्ता आहे, याचं अंतर आहे 50 मीटर. तर 10 मीटरवर एक जर झाड लावलं तर या 50 मीटरवर किती झाडं होतील? पहा, या ठिकाणी एक झाड लावलं, इथून हे 10 मीटरवर दुसरं झाड लावलं, हे दुसरं झाड, त्यानंतर 10 मीटरवर तिसरं झाड, 10 मीटरवर चौथं झाड, परत हे 10 मीटरवर 5वं झाड आणि या 10 मीटरवर 6वं. पहा, 10 10 10 10 1 2 3 4 5. 50 मीटरवर किती झाडं लावली? 1 2 3 4 5 6. म्हणजे काय होतं माहिती आहे का? आपण सुरुवातीला एक झाड लावतो, 0, या ठिकाणी 0 आहे. त्याच्यानंतर 10 मीटरवर झाड लावतो, ते दुसऱ्या क्रमांकाचं असतं. त्याच्यानंतर जे झाड लावतो तिसरं. पण खरी गंमत या ठिकाणी आहे, पहिलं जे झाड लावतो ते 0 या अंतरावर लावतो, त्यानंतर दुसरं झाड लावतो 10 मीटरवर. मग 50 मीटरमध्ये किती झाली? 10. तर इकडून 50 मीटरमध्ये किती झाडं लावली? 6. तर या बाजूनं 50 मीटरमध्ये किती लावली? 6. म्हणजे तुम्ही 10 मीटरवर किंवा कोणत्याही अंतरावर कितीही झाडं लावा तर एक झाड त्यामध्ये जास्त येतं. तसं या 3000 मीटरवर तुम्हाला 10 मीटर या अंतरावर एक झाड लावायचं आहे. तर काय होईल? एका बाजूनं 300 झाडं होतील आणि दुसऱ्या बाजूनं 300 झाडं होतील. आणि हे जे सुरुवातीला झाड लावले त्याच्यामध्ये एक मिसळावं लागेल आपल्याला. म्हणजे 301 अधिक 301 काय उत्तर येईल? 602. चला, समजलं का तुम्हाला? नाही समजलं तर सांगा, परत आणखी एक वेळेस सांगतो. सुरुवातीला जे झाड लावतो आपण ते 0 अंतरावर लावतो. सुरुवातीचं झाड जे आपण लावतो ते 0 अंतरावर लावतो. चला, समजलं? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आपल्याला समजा या ठिकाणी 5000 मीटर अंतर दिलं आणि त्यामध्ये समजा एक 50 दिलं, 50 मीटरवर जरी झाड, तर काय करायचं? 5000ला 50नी भागायचं आणि त्यामध्ये एक ऍड करायचं, म्हणजे 100 झाडं होतील आणि एक ऍड करायचं 1. मग दुतर्फा म्हणल्यामुळं इकडून 500 झाडं, इकडून 500 झाडं आणि दोन्ही बाजूनं 0 या जे पहिला पॉईंट आहे किंवा पहिलं जे झाड लावणार आहोत ते 0 या म्हणजे मीटरचा 0 पॉईंट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लावणार आहोत. म्हणून एक त्याच्यामध्ये ऍड करायचं. हा प्रश्न कसा आहे माहिती आहे का? आपल्याला दिलेला असतं की नोटांची संख्या काढायची. एका बंडलामध्ये 502 पासून नोटा आहेत 520 पर्यंत.
तर एकूण नोटा किती आहेत? आपण काय करतो, 520 वजा 502 एकूण 18 नोटा आहेत म्हणतो. पण 502 पासून घेतलेला आहे, एक नोट ऍड करावी लागते, म्हणजे एकूण 19 नोटा होतात. का होतात पहा, आपण 500 ते 520 किती नोटा होतात? 20 नोटा होतात. मग यामध्ये नाही कोणती, फक्त एक नंबरची नाही, 501 नंबरची नोट यामध्ये नाही, एक नोट नाही, म्हणजे एकूण 19 नोटा आहेत. म्हणून या 520 मधून 502 वजा जर केलं तर 18 येतं आणि येणाऱ्या ह्याच्यामध्ये एक मिसळायचं असतं. तसंच आपल्याला एखाद्या चित्रपटगृहामध्ये किंवा एखाद्या सभागृहामध्ये असा प्रश्न येतो की सभागृहामध्ये इथून इतक्या खुर्च्या आहेत, त्याचे नंबर हे आहेत, तर एकूण खुर्च्या किती? किंवा नोटांचा येतो की 100 रुपयाच्या नोटा 502 ते 520 पर्यंत आहेत, तर त्या एकूण किती रुपये झाले? मग अगोदर नोटांची संख्या काढण्यासाठी त्यामध्ये किंवा खुर्च्यांची संख्या काढण्यासाठी त्यामध्ये आसन क्रमांक इथून इथपर्यंत किती आसन क्रमांक आहेत, तर त्यामध्ये येणाऱ्या वजाबाकीमध्ये एक मिळायचं असतं. किंवा वजाबाकी करत असताना पासूनच्या मागची संख्या घ्यायची, म्हणजे 520 वजा 501 जर केलं तर ते उत्तर बरोबर येतं. किंवा पासून पर्यंत वजा पासून जर केलं म्हणजे 520 वजा 502 केलं तर त्यामध्ये एक ॲड मिसळायचं. त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे. अशा प्रश्नांमध्ये एक ॲड करत राहायचं. आलं का लक्षात? चला, त्यानंतर दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. पुढचा प्रश्न, 2.7 डेकामीटरचे 45 डेसिमीटरशी गुणोत्तर किती? पहा इकडं, मिली, सेंटी, डेसी, मीटर, डेका, हेक्टो आणि किलो. 2.7 डेकामीटरचे. चला, प्रश्न एकदम सोपा आहे, पहा, काहीच अवघड नाही. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2.7 डेकामीटरचे 45 डेसिमीटरशी गुणोत्तर. मग गुणोत्तर काढत असताना या 2.7 चे एकक काय आहे? डेकामीटर. आणि 45 चे काय आहे? डेसिमीटर. चला, सानिका, सानप, पहा, प्रश्न सोपा आहे, प्रश्न काहीच अवघड नाही. आपल्याला त्याची एकक अगोदर काय करावी लागतील? एकक एकाच ह्याच्यामध्ये करून घ्यावी लागतील, तर आपल्याला त्याचं गुणोत्तर काढायला सोपं जातं. 2.7 डेकामीटर, 2.7 डेकामीटर आणि हे काय आहे? डेसिमीटर. म्हणजे हे 2.7 डेका, या डेकाचं काय करा? डेसीमध्ये रूपांतर करा. ज्यावेळेस आपण डावीकडून उजवीकडे जातो त्यावेळेस जेवढे घरं आहेत तेवढे घरं दशक त्या पटीमध्ये 10च्या पटीमध्ये गुणायचं असतं. किती घरं आहेत? हा मीटरचा 1 आणि डेसिमीटरचा 1, 2 घरं आहेत. म्हणून 2.7 गुणिले 100 म्हणजे काय येईल? गुणाकार 2700. दशांश नाही असं समजून गुणाकार करा, 2700 येतो. एका अंकानंतर दशांश आहे म्हणजे काय आलं? 270 डेसिमीटर. 270 डेसिमीटर. या 270 डेसिमीटरचं 45 डेसिमीटरशी गुणोत्तर काढायचे. आता दोन्हीही डेसिमीटरमध्ये एकाच एककामध्ये आले, गुणोत्तर काढा. म्हणजे काय? 270चं गुणोत्तर 45शी काढायचंय. म्हणून 270 भागिले 45, तर काय येईल? 9×5 45, 9 त्रिक 27, 0 जशाच तसं, 5 1 5, 5 1 30. का आलं? 6 1 हे प्रमाण आलं. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय प्रमाण आलं? 6 1. चला, लिटर आहे, मी मीटर केले. चला, लिटर करू इथं. चला, नको. चला, लिटर आहे, मी मीटर केलेला आहे. या ठिकाणी पण लिटर येईल. चला, धन्यवाद अनुष्का पाटील, लक्षात आणून दिलं आपण.
चला, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या. लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घेता. प्रश्न अवघड नाही, फक्त तुम्हाला या ठिकाणी हा मी जे सुरुवातीला लिहिला होता मिली सेंटी डेसिमीटर डेका हेक्टो किलो, हे तुम्हाला पाठ जर झालं तर डावीकडून उजवीकडे जाताना गुणाकार असतो, तेवढ्या जेवढे घरं गेलं तेवढ्या घराच्या म्हणजे 10च्या पटीमध्ये गुणाकार करायचा आणि उजवीकडून डावीकडे आलं की भागाकार करायचा, आपल्याला उत्तर मिळून जातं. एका शाळेतील 10 वर्गामधील प्रत्येक वर्गाच्या 43 मुलांना प्रत्येकी 250 मिली प्रमाणे किती लिटर दूध लागेल? प्रश्न सोपा आहे. एका शाळेमधील 10 वर्गाच्या मुलामधील प्रत्येक वर्गाच्या 10 वर्गामधील प्रत्येक वर्गाच्या 43 मुलांना प्रत्येकी 250 मिली प्रमाणे किती लिटर दूध लागेल? चला, तेवढ्या एकूण मुलांची संख्या काढा. एका मुलाला 250, तर एकूण दूध किती लिटर लागेल? एकाला 250 मिली. प्रश्न एकदम सोपा आहे. चला पहा विद्यार्थी मित्रांनो, एका शाळेतील 10 वर्गामधील प्रत्येक वर्गाच्या 43 मुलांना प्रत्येकी एकूण 10 वर्ग आहेत. एका वर्गामध्ये 43 मुलं आहेत, तर त्या प्रत्येक मुलाला 250 मिली प्रति लिटर दूध लागेल. चला, शेख बख्तावर शिंदे, छान. पहा इकडं, मग अगोदर काय करू? एकूण विद्यार्थी संख्या किती आहे ते काढू. एकूण विद्यार्थी संख्या बरोबर एकूण विद्यार्थी. चला, अनुष्का पाटील, मी 6वीला आहे. छान बाळा, खूप छान. एकूण विद्यार्थी संख्या ते अगोदर आपण काढू. एकूण विद्यार्थी संख्या काढायचा असेल तर वर्ग संख्या किती आहे? एकूण 10. एका वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत? 43, म्हणजे 10 गुणिले 43. काल गुणाकार 430 विद्यार्थी आहेत. एकूण विद्यार्थी किती आहेत? 430. मग एका विद्यार्थ्याला 430 मिली, तर 430 विद्यार्थ्यांना किती मिली दूध द्यावे लागेल? तिरकस गुणाकार करा. सॉरी, 430 मिली नाही, 250 मिली आहे इथं. सॉरी, एका विद्यार्थ्याला 250 मिली, तर 430 विद्यार्थ्याला किती? 430 गुणिले 250 भागिले 1, गुणाकार करा. 430चा एक 0, 250चा एक 0 बाजूला ठेवला. आता काय राहिलं? 43 गुणिले 25, 25 न गुणाकार करा. 25 त्रिक 75ला 5, हाचे आले 7, 25 चोक 100, 100 आणि 7 107. काल हो 1,07,000, 1,07,500 मिली. तर आपल्याला कशात काढायला सांगितलेलं आहे? लिटरमध्ये काढायला सांगितलेलं आहे. कशात काढायला सांगितलेलं आहे? लिटरमध्ये काढायला सांगितलंय. मग लिटर बरोबर काय करावं लागेल? हे मिलीमध्ये आलं, 1,07,500 मिली. त्याला लिटरमध्ये करायचं झालं तर 1000 भागा. त्याला 1000 भागा. 1000चे 3, हे 1000चे 2 शून्य कटले, वरचे 2 शून्य कटले. मग काय राहिलं? 1075. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. चला, ज्यांचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. चला, उत्तर काय आलं आपलं? 107.5 लिटर. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे. चला, ज्यांचं उत्तर आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी? 50 मीटर लांब व 30 मीटर रुंद अशा आयताकृती बागेच्या 4ही बाजूवर 2 मीटर अंतरावर एक खांब लावला तर किती खांब लागतील? 50 मीटर लांब व 30 मीटर रुंद
अशा आयताकृती बागेच्या चारही बाजूवर 2 मीटर अंतरावर एक खांब लावला तर किती खांब लागतील? चला, खांबांची संख्या काढायची आहे आपल्याला. प्रश्न काहीच अवघड नाही. चला, आपण प्रश्न क्रमांक 2 जसा पाहिला होता तो आपला दुतर्फा झाडांचा, त्याच प्रकारचा प्रश्न आहे हा. थोडासा बदल आहे यामध्ये. प्रश्न अवघड नाही. चला, प्रश्न क्रमांक 1 होता तो 1 जसा होता तसंच आहे. श्वेत पहा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणतंय? 50 मीटर 50 मीटर लांब व 30 मीटर रुंद अशा आयताकृती बागेच्या चारही बाजूवर 2 मीटर अंतरावर एक खांब लावला तर किती खांब लागतील? चला पहा काय म्हणतंय हे. इकडे पहा, तुम्हाला मी दोन्ही हे ना, हा प्रश्न पहा. हा आयताकृती काय बाग आहे. 50 मीटर ही लांबी आहे आणि 30 मीटर काय आहे याची रुंदी आहे. मग ज्या वेळेस आपण 2 मीटरवर एक खांब लावायचे, 2 मीटरवर एक खांब लावायचे. चला श्वेता, छान. 2 मीटर चला मीनाक्षी, मंजिरी भोसले, पहा इकडं. आपल्याला 2 मीटरवर एक खांब लावायचे, याची लांबी आहे 50. मग 50 भागिले 2, प्रश्न क्रमांक 1 तुम्हाला सांगितला होता. 50 भागिले 2 किती आलं? 25 आलं. मग या इथून इथपर्यंत जर झाडं लावली तर 2 मीटरवर किती झाडं लागतील? 25 अधिक 1 एकूण 26 झाडं या ठिकाणी लावली जातील. किती झाडं लावली जातील? 26. मग या बाजूने किती लावली जातील? ही पण 50च आहे ना. मग या बाजूने 26 म्हणजे 26 अधिक 26. समोरासमोरच्या बाजू किती झाल्यात? झाडे किती झाले? 52. पण आपण या ठिकाणी जे 30 भागिले 2 करणार आहोत ते किती येतं? 15 येतं. पण त्या ठिकाणी आपण 15 झाडं म्हणजे 2 मीटरवर एक असं 15 झाडं या ठिकाणी लावत नाही, कारण की हा 0 पॉईंट आणि हा शेवटचा पॉईंट ऑलरेडी या ठिकाणी झाडं इकडल्या बाजूने लावण्यात आलेली आहेत. म्हणजे आपण जे 15 अधिक 1 करत होतो ते इकडला गेला आणि इकडून लावायला चालू केलं तर इकडला शेवटचा एक झाड गेला. म्हणजे या 30 मीटर मध्ये आपण किती लावणार आहोत? 14च पोल लावणार आहोत. किती? 14. आणि तिकडून किती झाले? 14 दुनी 28. 14 दुनी 28. या रुंदीवर किती येणार आहेत पोल? 28. आणि लांबीवर किती येणार आहेत? लांबीवर किती येणार आहेत? 52 पोल येणार आहेत. मग 52 अधिक 28 करा. 52 अधिक 28. 8 आणि 2 10 0 हातच्याला 1. 7 5 आणि 2 7 आणि हातच्या 1 8. म्हणजे एकूण 80 पोल आपण या ठिकाणी लावणार आहोत. म्हणजे एक लक्षात आलं का तुमच्या? अशा चौरस आकृती याच्यावर झाडं किंवा हे जर लावायचं जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी वाढत नाही, त्या ठिकाणी 1 प्लस करायची गरज नाही. किंवा हा प्रश्न अशा प्रकारचा आला तर, अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर काय करायचं? दिलेल्या आकृतीची परिमिती काढायचं. दिलेल्या आकृतीची परिमिती काढायचं. 2 कंसात लांबी अधिक रुंदी, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 कंसात लांबी किती? 50. रुंदी किती? 30. म्हणजे 2 गुणिले 80 किती आलं? 160. 160 मीटर एकूण लांबी झाली. सर्व ह्याची परिमिती म्हणजे एक फेरी झाली. मग 2 मीटरवर एक लावणार आहे, याला 2 ने भाग घाला म्हणजे 80 खांब. खांबांची संख्या किती येईल? 80. चला श्रावणी जाधव पहा, परत एक वेळेस सांगतो तुम्हाला का आहे. आपण पहिला प्रश्न पाहिला होता, त्याच्यामध्ये काय केलं आपण? इथून 50 मीटर मध्ये 2 मीटरवर एक जर पोल लावला तर काय केलं होतं आपण? त्या एकूण मीटर किती आहे? लांबी 50. किती मीटर होणार आहोत? 2. मग त्या 50ला आपण 2 न भागलं होतं. मग आणि त्याच्यामध्ये एक मिसळलं होतं येणाऱ्या भागाकारामध्ये. मग 50ला 2 जर भागलं तर 25 येतं.
एक मिसळलं त्याच्यामध्ये किती आलं 26. मग या बाजूनं 26 आणि या बाजूनं 26 किती झाले 52 झाले. किती झाले 52 झाले. पण आपण इथून झाड लावायला सुरुवात केलेली आहे, इथपर्यंत लावलेलं आहे आणि या बाजूने इथून लावले इथपर्यंत लावले. मग रुंदीची ज्यावेळेस आपण इथून झाड लावायला चालू करू त्यावेळेस इथं लावणार नाही ना, इथं शेवटच्या टोकाला आले आणि रुंदीचं हे पहिलं पॉईंट आहे 0 पॉईंट. मग त्याच्या आपण काय करणार, या झाडापासून 10 मीटरवर इथं लावणार. मग असं आपण ज्यावेळेस लावत येऊ त्यावेळेस शेवटच्या 10 मीटरवर ऑलरेडी एक झाड लावलेलं आहे. इकडं ऑलरेडी एक झाड लावलेलं आहे, इथं आहे, इकडं ऑलरेडी एक झाड लावलेलं आहे. इथं अगोदर आपण लांबीवरची झाडं लावून घेतली तर मग ऑलरेडी या ठिकाणी एक झाड लावलेलं आहे. म्हणजे इथं काय होईल, इथं 14 झाडं बसतील, इथं बी 14 बसतील. म्हणजे ही 14 ही 14 28 आणि ही 26 आणि ही 26 52. 52 अधिक 28 किंवा ही 26 आणि 14 ही एक लांबी धरा एक रुंदी धरा. 26 आणि 14 40 आणि इकडे 26 आणि 14 40 म्हणजे 40 आणि 40 80 किंवा 52 अधिक 28 बरोबर 80. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक 3. ज्यांचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. चला समजलं नसेल तर सांगा, आणखी एक वेळेस समजून सांगेन. चला अनुष्का श्रावणी समजलं का तुम्हाला. आपण पहिला प्रश्न घेतला होता दुतर्फा झाडे लावायचा. तर आपण हे 0 पॉईंट त्या ठिकाणी 10 मीटरवर एक लावायचं होतं. तर समजा इथं 2 मीटरवर एक लावायचं आहे. तर ह्या आपण समजा हे 2 मीटरवर एक आपल्याला झाड लावायचं आहे आणि हे काय आहे 4 मीटर याची रुंदी आहे. तर मग 4 मीटर लांबी आहे, 4 मीटर लांबी आहे. तर आपल्याला 2 मीटरवर लावायचं आहे. तर काय होईल, आपण काय करू 4 भागिले 2 म्हणजे 2 झाडं बसतील. पण 2 झाडं बसणार आहेत का, नाही, कारण की हे 0 आहे. इथून मोजलं तर इथं 2 आलं आणि इथं 4 आलं. म्हणजे याची लांबी पहा, आपण जर मोजली तर 0 पासून सुरुवात करावी लागेल. आपण जर टेप लावला ह्याला मोजायचा तर 0 मीटर पासून इथं 2 मीटर झालं, इथं 4 म्हणजे इथं एक झाड आलं आणि इथं एक झाड आलं समजा. आणि इथे किती झाडं झाली 3. मग इकडून 3 इकडून 3 ही किती झाडं झाली 6. आणि समजा या ठिकाणी आपल्याला जर 2 मीटरवर रुंदी याची 2 मीटर आहे, 2 मीटरवर एक झाड लावा जर म्हणलं तर या ठिकाणी आपल्याला झाड लावायला आता कुठं आहे 2 मीटरवर लावायला ह्या 0 पॉईंटला लावले, त्यानंतर ह्या 2 पॉईंटला पण लावले. म्हणजे एक लक्षात आलं का, एक झाड या ठिकाणी आपल्याला म्हणजे सुरुवातीला 0 पॉईंटवर लावलेला आहे, शेवटच्या पॉईंटवर लावलेलं आहे. आणि याची रुंदी जर 4 मीटर आली तर काय होईल, किती झाडं बसतील 2 झाडं तर बसायतील. म्हणजे या ठिकाणी जसं 4 ह्याच्यावर 4 मीटरवर 3 झाडं बसली. मग इकडून 3 बसणार नाहीत ना, कारण की 0 पॉईंटला एक झाड लावलेलं आहे. त्यानंतर इथं 2 पॉईंटला एक लावू शकतो आपण, या ठिकाणी एक लावू शकतो आणि 4 मीटरच्या शेवटच्या पॉईंटला एक लावलेला आहे. त्यामुळं काय होईल की या ठिकाणी 4 मीटरवर एकच झाड लावलं जाईल. या ठिकाणी 3, या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी 1 आणि इथं 3, 3 आणि 3 6 आणि 2 8. आलं लक्षात. अशा प्रकारे इथं 50 मीटर अंतरावर 2 मीटरवर अंतरावर एक जर झाड लावलं तर लांबीला जर आपण सुरुवात केली तर एक झाड इथे जास्त लावण्यात येईल, इकडच्या बाजूच्या लांबीवर एक झाड जास्त लावण्यात येईल. आणि रुंदीला काय होईल, पहिलं झाड ऑलरेडी लावलेलं आहे आणि शेवटचं झाड ऑलरेडी लावलेलं आहे. मग 0 पॉईंटचं जसं इथं एक अधिक असतं तसं इथं एक लावलेलं आहे, ते घ्यायची गरज नाही. आणि मग 15 झाडं लावली जातील तर 15चं शेवटचं 15वं झाड इथं लावलेलं आहे. त्यामुळे इथून 14, इथं 14, ह्या बाजूला 14 म्हणजे 14 आणि 14 28 आणि या बाजूला 50 आणि 50 हे 26 आणि 26 52 असं 80. मग असं नाही झालं, अशाच प्रकारचा सेम जर असाच प्रश्न आला तर त्याला एकच करायचं, याची परिमिती काढायची. परिमिती काढून त्याला किती मीटरवर म्हणलेलं आहे 2 मीटरवर, तर येणाऱ्या परिमितीला 2 ने भागा. 4 मीटरवर म्हणलं तर येणाऱ्या परिमितीला 4 ने भागाला. आलं लक्षात.
चला प्रश्न क्रमांक 5 का आहे प्रश्न क्रमांक 5, 300 मीटर औषधातून 125 मिलीच्या किती बाटल्या भरता येतील? चला हा प्रश्न 5व्या उद्याला पण येतो. 300 लिटर औषधातून 125 मिलीच्या किती बाटल्या भरता येतील? चला उत्तर येणं अपेक्षित आहे, वेळ लागत आहे उत्तर यायला. प्रश्न एकदम सोपा आहे, प्रश्न अवघड नाही, प्रश्न अवघड नाही. फक्त पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, का आहे प्रश्न? 300 लिटर औषधातून किती औषध आहे? एकूण औषध बरोबर 300 लिटर. एक बाटली आपल्याला कितीची भरायची आहे? एक बाटली बरोबर 125. तर आपल्याला एकूण बाटल्यांची संख्या काढायची. हे लिटरमध्ये आहे आणि हे 125 मिलीमध्ये आहे, मिलीलिटरमध्ये आहे. दोघांचं एकक सारखं करा, या लिटरला मिली करा, म्हणजे 300 गुणिले एका लिटरमध्ये 1000 मिली असतात, म्हणून याला 1000 न गुणा. हे 3च्या पुढं 5 शून्य येतील, हे 2 आणि हे 3 किती? 5 शून्य येतील एकूण. हे काय झालं? मिली झालं. 3 लाख मिली. आलं लक्षात? 3 लाख मिली. मग आता काय करा? बाटल्यांची संख्या बरोबर बाटल्यांची संख्या बरोबर 1 2 3 4 5, 3च्या पुढे 5 शून्य म्हणजे 3 लाख मिली भागिले एका बाटलीची किती औषध आहे? 125. 125 न भाग घाला. जर या ठिकाणी आपण 25 न भाग घातला तर 25 पाच्या 125. 25 पाच्या. चला तुम्ही सुतार सरांची तासिका आहे. चला मॅसेज मी काही नाही वाचला, पहा तुम्ही ग्रुपवर मॅसेज आलाय का? 25 पाच्या 125. 25 एक 25, 5 उरले, 50 झाले. 25 दुनी 50 आणि हे पुढचे 3 शून्य जसे तसं. परत 5 न काय करा? याला भाग घाला. 5 एक 5, 5 दुनी 10, किती उरले? 2 उरले. 20 झाले. 5 चोक 20, 0 0. कुठंतरी आपलं काय होऊ लागले? शून्य वाढला का? 1 1 2 3 4 5. चला कुठं आपलं काय 2400 कशामुळे येऊ लागले का? प्रश्न थोडासा हे झाला. 1 मिनिट. चला सॉरी विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय आहे? 30 लिटर आहे. या ठिकाणी काय आहे? 30 लिटर आहे. चला 30 लिटर म्हणजे काय येईल? इथं 30,000 येईल. म्हणजे ही 30,000 भागिले 125 तर काय येईल? 25 पाच्या 125. 25 एक 25, 25 दुनी 100. हे 2 शून्य जसे असतं तसं. 5 एक 5, 5 दुनी 10, 2 उरले 20 झाले. 5 चोक 20. बाटल्यांची संख्या किती? 240. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय? 240. बाटल्यांची संख्या किती आली? 240 आलेली आहे. चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न काही अवघड नाही. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 7 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती डेसिमीटर होईल? चला प्रश्न सोपा आहे, काहीच अवघड नाही. चला मंजिरी भोसले तुमचं उत्तर योग्यच होतं, चूक नाही त्यामध्ये.
चला, त्या ठिकाणी काय झालं होतं, 30 लिटरच्या ऐवजी 300 लिटर झालं. त्यामुळे काय प्रश्न पर्याय त्यामध्ये दिसत नव्हता. चला, 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 7 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती डेसिमीटर होईल? चला, प्रश्न एकदम सोपा आहे, अवघड काहीच नाही यामध्ये. चला, प्रश्न एकदम सोपा आहे. पहा काय आहे, 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 7 ठिकाणी कापली. पहा इकडं, 7 एक दोरी आहे, ही का आहे, दोरी आहे एक. या दोरीला 7 समान अंतरावर 7 ठिकाणी कापलेला आहे. समान अंतरावर किती ठिकाणी कापलेला आहे? 7 ठिकाणी. चला, हा तुकडा 1, हे 2, 3 समान अंतर आहेत. मी का हे करते वेळेस थोडंसं लहान मोठं झालं तर समजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 ठिकाणी कापली. कशी आहे? समान अंतरावर आहे. तर किती तुकडे होतात? 7 ठिकाणी दोरी कापली की 8 तुकडे होतात. एक तुकडा काय होतो? जास्तीचा होतो. 8 ठिकाणी कापले की 9. किती तुकडे झाले? 1 2 3 4 5 6 7 8. 7 ठिकाणी कापल्यामुळं 8 तुकडे झाले. मग काय कराया? 720 भागिले 8. 720 भागिले 8. 8 1 8 8 9 72. काय झालं हे? 720 मीटरचे 8 तुकडे कापलं तर एक तुकडा जो झाला, एका तुकड्याची लांबी बरोबर का आलं? 90 मीटर. पण आपल्याला प्रश्नामध्ये डेसिमीटर विचारलेला आहे. प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे? डेसिमीटर विचारलेला आहे. प्रश्नामध्ये आपल्याला डेसिमीटर विचारलेला आहे. तर पहा, मिली, सेंटी, डेसिमीटर. बस झाला, आपल्याला एवढंच पाहिजे. चला, श्रावणी जाधव, हा शेवटचा प्रश्न आहे आजच्या तासिकेतला. हा शेवटचा प्रश्न आहे. चला, शेवटचा प्रश्न आहे. एका तुकड्याची लांबी बरोबर 90 मीटर. या मीटरचे आपल्याला काय करायचे? डेसिमीटर मध्ये काढायचे. मग मीटरच्या ठिकाणी 90 लिहिलं. आपल्याला डेसी कुणीकडे आहे? उजवीकडे. मग उजवीकडे किती घर आहेत? एकच घर आहे. म्हणजे काय करावं लागेल याला? 90ला 10 एक घर असल्यामुळं डावीकडून उजवीकडे चाललो तर गुणाकार, आणि उजवीकडून डावीकडे येऊ लागलो तर काय होतं? भागाकार. म्हणजे 90 गुणिले 10 बरोबर 900 डेसिमीटर. 900 डेसिमीटर. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3. चला, प्रश्न अवघड नाही. प्रश्न कोणतरी म्हणलं होतं मला नाही समजला. चला, समजला का? चला, समजला नसेल तर सांगा, परत एक वेळेस सांगेन आणखी. चला, प्रत्येकाला प्रश्न समजला पाहिजे. चला, हा आजच्या स्वाध्यायामधला 19.3 स्वाध्याय क्रमांक 19.3 मधला हा शेवटचा प्रश्न होता. तर चला, परत उद्या आपण याच वेळेला तासिका घेऊ. या ठिकाणी थांबू आपण. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे. शेवटपर्यंत तुम्ही थांबलात लाईव्ह तासिकेला, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. या ठिकाणी आपण थांबूया. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला टच करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल, सर्वात अगोदर तुम्हाला येईल. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबूया. बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे.